80 टन दगड मंदिराच्या कळसावर कसा गेला? 1000 वर्षापूर्वीचं रहस्य. कल्पना करा, समोर एक 80 टन वजनाचा प्रचंड दगड आहे आणि तुम्हाला तो 200 फूट उंच मंदिराच्या कळसावर ठेवायचा आहे. आजच्या काळात आपण क्रेन, मशीन, हायड्रॉलिक टेक्नॉलॉजी वापरतो, पण 1000 वर्षापूर्वी हे सगळं काहीच नव्हतं. मग हा चमत्कार झाला कसा? ही गोष्ट आहे दक्षिण भारतातील भव्य आणि अद्भुत अशा बृहदेश्वर मंदिराची. हे मंदिर बांधलं गेलं होतं सुमारे 1000 वर्षापूर्वी, राजराजा चोळ प्रथम यांच्या काळात. इतकं भव्य मंदिर, इतकी अचूक रचना की आजही इंजिनियर्स थक्क होतात. पण या मंदिरातील सर्वात मोठं रहस्य आहे त्याचा कळस. कळसावर बसवलेला एकच दगड, ज्याचं वजन जवळपास 80 टन आहे. आता प्रश्न असा आहे, तो वर गेला कसा? त्या काळातील आव्हान काय होते? त्या काळात ना क्रेन होती, ना ट्रक, ना आधुनिक यंत्रणा, फक्त मानवी शक्ती, प्राण्यांची मदत आणि बुद्धिमत्ता. हा दगड जमिनीवरून उचलून 200 फूट उंचीवर नेणं हे जवळजवळ अशक्य वाटतं, पण प्राचीन भारतीय कारागिरांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. इतिहासकार सांगतात की मंदिर बांधताना एक खूप मोठा आणि लांब उतार तयार केला गेला. हा उतार साधा नव्हता, तो जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब होता. माती, दगड आणि लाकडाचा वापर करून एक हळूहळू वर जाणारा रस्ता तयार करण्यात आला. कल्पना करा, एक प्रचंड मोठा स्लूप, ज्यावरून हत्ती, बैल आणि शेकडो कामगार त्या 80 टन दगडाला ओढत वर नेत आहेत. हे काम एका दिवसात झालं नाही, कदाचित अनेक आठवडे किंवा महिने लागले असतील. एक छोटासा चुकीचा अंदाज आणि सगळं कोसळलं असतं, पण त्यांनी हे परफेक्ट केलं. हत्ती आणि मानवी ताकद. त्या काळात हत्ती हे जिवंत क्रेन होते, शक्तिशाली हत्ती. त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात होतं. दोऱ्यांच्या मदतीने लाकडी रोलर्स वापरून घर्षण कमी करत हत्ती आणि कामगार मिळून तो दगड हळूहळू पुढे ढकलत होते. प्रत्येक पावलावर धोका होता, पण टीमवर्क जबरदस्त होता. इंजिनिअरिंगचा कमाल नमुना. या मंदिराची रचना इतकी अचूक आहे की कळसाचा भार खाली डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजेच संपूर्ण मंदिरावर वजन संतुलित राहतं. आजही हे मंदिर 1000 वर्षानंतर मजबूत उभं आहे. हे पाहून असं वाटतं की त्या काळातील लोकांना ॲडव्हान्स इंजिनिअरिंग नॉलेज होतं, पण आजच्या काळातही प्रश्न कायम आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान असूनही अशा प्रकारची अचूकता आणि भव्यता पुन्हा तयार करणं खूप कठीण आहे. म्हणूनच हे मंदिर फक्त एक वास्तू नाही, तर एक मिस्ट्री आहे.